पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला गेला। पोलिसांनी सूरज शुक्ला नावाच्या माथेफिरूला अटक केली आहे। हातात कोयता घेऊन तो पुतळ्याच्या चौथऱ्यावर चढला होता। सूरज शुक्ला मूळचा वाराणसीचा असल्याची माहिती आहे। 1.5 महिन्यापासून तो पुण्यातील विश्रांतवाडी भागात राहत होता। तो कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा संघटनेसोबत संबंधित नसल्याची माहिती आहे। त्याने हे कृत्य का केलं याची पोलीस चौकशी करत आहेत। दरम्यान या घटनेनंतर पोलीस बंदोबस्त देखील आता वाढवण्यात आलाय। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेत। या माथेफिरूने हे कृत्य नेमकं का केलं आणि यापुढे काय कारवाई होण्याची शक्यता आहे, काय अधिकची माहिती? नक्की आपण जर पाहिलं तर महात्मा गांधीच्या पुतळ्याची विटंबना शुक्ला यांनी केलेली आहे। आता काँग्रेसचे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काळ्या फिती लावून निषेध जो आहे तो व्यक्त केला जातो। या ठिकाणी दूध जे आहे तेही आणण्यात आलेलं आहे आणि दुग्धाभिषेक या ठिकाणी असणाऱ्या महात्मा गांधीच्या पुतळ्याला केला जाणार आहे। आपण जर पाहिलं तर काळ्या फिती ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत। काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत आणि निषेध व्यक्त करत आहेत। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चबुतऱ्यावरती राजू शुक्ला नावाचा हा पदाधिकारी जो आहे तो रात्री चढला। त्याच्या हातामध्ये कोयता होता। तो वाराणसीवरून 15 दिवसापूर्वी पुण्यामध्ये आलेला होता आणि विश्रांतवाडी परिसरामध्ये राहत होता अशी माहिती जी आहे ती पोलिसांना मिळालेली आहे। तो कुठल्याही संघटनेशी संबंधित नसल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते। आपण जर पाहिलं तर काँग्रेसचे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेत, निषेध जो आहे तो व्यक्त करतायत। आता जर पाहिलं तर या ठिकाणी चबुतऱ्यावरती हे पदाधिकारी वरती जातील आणि या ठिकाणी निषेध व्यक्त करतील। आपण जर पाहिलं तर आता या ठिकाणी तुम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी बसलाय, काय सांगणार? कालची जी घटना घडली, पुणे शहरातलं सगळं मानसिकता बिघडवण्याचं काम काही लोक करत आहेत। त्याचा निषेध करण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी वारंवार या घटना घडतात। परवा दिवशी आंबेडकर पुतळा पनवेल इथंही ही अशीच घटना घडली। हे कुठंतरी महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे ते बिघडवण्याचे काही शक्ती हे काम करत आहे। त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे इथे बसलो। आता आम्ही खरं महात्मा गांधींना अभिषेक करणार आहोत। ज्या विकृतीने काल ही जी घटना केली, म्हणजे हातात कोयता घेऊन त्यांना भगवे वस्त्र घालण्याचा प्रयत्न केला, म्हणजे ही विकृती, यांना विकृती पण म्हणता येणार नाही, ही जाणून बुजून केलेलं कृत्य आहे। जाणून बुजून केलेलं कृत्य। जरी पोलिसांना या व्यक्तीबद्दल अशी माहिती मिळालेली असली, तो कुठल्याही संघटनेचा पदाधिकारी नाही वगैरे, परंतु ही दाट शंका व्यक्त करण्यात येत आहे की एक व्यक्ती अशा प्रकारचं निगेटिव्ह घाणेरडं कृत्य करणार नाही, त्याच्या मागे नक्कीच कुठली तरी अशी निगेटिव्ह शक्ती आहे जे हे सगळं घडवून आणते। हे एकाच ठिकाणी नाही तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे प्रकार होतात। राष्ट्रपुरुषांना बदनाम वेगवेगळे प्रकार जे आहेत ते सध्या सुरू आहेत। नक्कीच धन्यवाद। आपण कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेताय, या संदर्भात आपण वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।